सो तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे तवांगला. गाडी का? बरोबर. आहे आमचा क्रू आणि आम्ही चाललो आहे कुठं गाईज? सो इथून केली होती मी अरुणाचलमध्ये एंट्री आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही अरुणाचलमध्ये पोहोचलो आहे. तर आम्ही आता एका ठिकाणी थांबलो आहे. तब्बल 80 नाही 150 किती 100-120 किलोमीटर प्रवास केला आहे. ॲक्च्युली कसं होतं आहे, एकदम खाली जावं लागतं आणि वर जावं लागतं. अगोदर आम्ही आसाममधून वरती चढलो 4000 फुटांवरती, पुन्हा आता खाली आलो 3000 फुटांवरती. आता पुन्हा वरती चाललो, बोमडीला येईल त्यानंतर, आणि पुन्हा जेव्हा दरांग येईल दरांगला आम्हाला खाली यावं लागेल, पुन्हा सेलापास लागेल, सेलापासला आम्हाला पुन्हा वरती जावं लागेल, पुन्हा तवांगला खाली उतरावं लागेल. म्हणजे इथून सेलापास आय थिंक 16000 फुटांवरती आहे. तर आम्हाला आता वरती खाली अशी जर्नी असणार आहे. आणि खरं सांगायचं झालं तर गाडी चालवताना, कारण की एवढी हिली एरिया आणि एवढे टर्न्स वगैरे, आणि खाली बघितलं तर डोकं अक्षरशः गरगर करतं आहे. त्यामुळं गाडी थोडी स्लो चालवत येतो आहे आम्ही. आणि आता थोडं ब्रेकफास्ट करणार आहे. तर यानंतर ब्रेकफास्ट करून पुढं जाऊया आणि बघूया कुठं आम्हाला रात्र होती तिथं स्टे करणार आहे. शेरगाव हे पदक भाऊ गाडी चालवत आहे. सो फायनल आम्ही शेरगावला बसलो. अजून तवांग इथून 222 किलोमीटर आहे आणि आता थोडी थंडी वाढत चालली आहे आणि बघू शकता डोंगर पण बदलत चालले आहे. तर आता जाऊया. आणि शेरगावमध्ये तुम्हाला एक सांगतो, शेरगावमध्ये ॲपलची शेती केल्या जाते. बघू कुठं मिळालं तर जाऊ. इथं ॲपलची शेती केल्या जाते शेरगावमध्ये. आम्ही इथून आता दिरांग जाणार आहोत. तिथून एक शॉर्टकट आहे शेरगाववरून. तर चला आपण जाऊया मित्रांनो. सो तर फायनली एक गाव आहे तिथं आम्ही पोहोचलो आहे आणि माझे हात थरथर कापताय. प्रचंड प्रमाणात थंडी आहे इकडे ॲक्च्युली. तर आता तुम्ही इकडं मागं बघू शकता, एकदम आम्ही इथं पोहोचलो आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात थंडी आहे आणि तिथं बर्फ पण झालेला आहे. मी तुम्हाला दाखवतो. बर्फ बघा, बर्फ -डिग्री म्हणजे झालं आहे सगळं. इकडे पण आहे बर्फ. टेम्परेचर खूपच कमी, जसं तुम्ही वरती याल तसं टेम्परेचर कमी होतं. माझे सगळे हात एकदम गाठून गेले आहे. त्यामुळं सगळे असं वाटतंय की आता हात कापून टाकावं लागेल काय. लय अवघड झालंय आता. अवघड काहीच नाही, सगळं सोपं आहे. आणि थंडी काहीच नाही आहे भाऊ. थंडी लागली नाही. राहुल खोटा बोलतोय. थंडी अजिबात नाही इकडे. हे पा अजिबात नाही थंडी. रुमाल लावून काहीच नाही आहे. अजिबात थंड नाही. बहिणी तर देखीच आहे. माझे हात खूप थरथरत आहे आणि माझ्या हातांना खूप थंडी लागली आता गाडी चालूमुळं. इकडं ॲक्च्युली -डिग्री मध्ये टेम्परेचर आहे. मायनस सॅक्रेड आहे. गौतम बुद्धांची तिथं मूर्ती आहे आणि आम्ही चाललो आहे सध्या. आता खूप प्रचंड थंडी आहे. माझे हात एकदम लाल झाले. त्यामुळे आता थोडं इथं शकून घ्या इथं. आणि त्या एका गाड्याने चहा बनवायला सांगितला आहे. आणि त्यानंतर आम्ही दिरंग जाणार भाऊ. वाईट अवस्था आहे. झुको आली. पण मागच्या वर्षी आम्ही पिहूच्या वेळेस झुकवायला गेलो, तिथं पण हीच अवस्था होती. तिथं -4 डिग्री टेम्परेचर होतं. इथं पण मायनसच असेल. 1 डिग्री, -1 डिग्री या 0 डिग्री असं काहीतरी असेल. प्रचंड प्रमाणात थंडी आहे. आणि एक चुकी केली मी, ते साधे ग्लव्स घातले, मोठे ग्लव्स घातले मी गाडी चालून. त्यामुळं हात पूर्ण नाही झाले. खूप डेंजर. तुम्हाला दाखवतो. आता सध्या आम्ही इथं आहे. तर फॉग चालू झाला आहे आणि आता खरंच प्रॉब्लेम येणार आहे गाडी चालवण्यासाठी. मी मागून दाखवतो. सो तर आम्हाला दिरांग जायचं आहे आणि बघा आता स्नोफॉल होऊ शकतो. आणि इथं पण स्नोफॉल होतो ॲक्च्युली. सर तर थंडी पडली आहे आणि टेम्परेचर दाखवतोय -1 डिग्री इथं. खोटं वाटतंय का? तर बघून घ्या. हे बघा बर्फ. -डिग्री टेम्परेचर आहे. ते बघा कुत्रे, आणि इकडचे कुत्रे पण केसाळ असतात. आणि हे आहे बुलढाणाकर अक्षय पवार सर. नमस्कार. असं वाटतंय सर. सॅल्यूट आहे या वातावरणाला.
कारण की हा पहिला ट्रिप आहे आपला बाईकचा आणि खतरनाक मजा येते. कमलेश अजिबात थंडी नाहीये. मराठीमध्ये बोल ना. आसामीज मध्ये अजिबात थंडी नाहीये. 1% थंडी नाहीये इथं. वा 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 वा. माझे हात गेले होते, कापायची वेळ आली होती. ये ठंडी नहीं है देखो नहीं, मेरे पास ठंडी ग्लव्स नहीं है, नहीं है. ठंडी बोल, थंडी नाहीये इकडे बोल. ठंडी नाही इकडे. आम्ही मंडालामध्ये आहे, हे अरुणाचलमध्ये आहे. तर विचार केलाय की आम्ही तवांग जायच्या आधी, दिरांग जायच्या आधी इथं मंडालाला व्हिजिट देऊ. कारण की इथं गौतम बुद्धांची फार छान मूर्ती आहे इथं. आणि आम्ही तेच बघायला चाललो आहे. राहुल समोर जातोय बघायला. मी त्याचा व्हिडिओ घेतोय कारण आमचा यूट्यूब मास्टर राहुल इंगळे. आता जातोय आम्ही रस्त्याने. हां, फोटो निकालेंगे वहाँ पे. तर हे बुद्धांची मूर्ती आहे आणि हे खूप छान आहे बघा तुम्ही. तर आम्ही ते बघायला जातोय. रस्ता पण पहा कसा आहे आणि खालचं वातावरण बघा. रोड बघा कसं आहे, सापासारखं रोड आहे. प्रचंड थंडी आहे, तुम्हाला दिसत असेल किती धुकं पडलेली आहे तिथं बघा. हा इथं दरवाजा रस्ता आहे इथं जायला. आता आम्ही इथून एंट्री करणार. हे वेअर इज ओके. इकडे बघू शकता किती मोठी, भारी आणि प्रचंड मोठी मूर्ती एकदम गौतम बुद्धांची मूर्ती आहे. हां, आणि इथं साईडला बघ वगैरे सॅक्रेड पाणी असतं. हां, बुद्धिस्ट धर्मामध्ये सॅक्रेड पाणी असतं. हां, आणि खूप पवित्र मानलं जातं हे पांडं पाणी. आणि आय थिंक अरुणाचल मध्ये आय थिंक 80% बुद्धिस्ट लोक आहे ना. 80% बुद्धिस्ट लोक आहे. आय थिंक महाराष्ट्रानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त बुद्धिस्ट. आणि नेपाळमध्ये पण आहे, असं काही नाही. कुठं? नेपाळमध्ये दुसऱ्या देशात 10%. हां. तर हा कमलेश आहे सोबत. तर चला आम्ही थोडे तर थंडी खूप आहे आणि या गावाचं नाव आहे मंडाला, अरुणाचलमध्ये येतं. आणि बघू शकता किती धुकं पसरलंय, सगळीकडे धुकं पसरलंय. आणि ही गौतम बुद्धांची मूर्ती एकदम सुंदर, जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला. आणि हे ज्यांनी डोनेशन दिलंय ना त्यांच्या नावाचं आहे. सॅक्रेड प्लेस असं सॅक्रेड काहीतरी बांधलंय त्यांनी. तर हे आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. खूप भारी वाटतं, एकदम थंडी वाजते पण खूप भारी वाटते. तर आम्ही आता दिरांग जाणार आहोत. तर चला जाऊया, त्यानंतर थोडंसं फिरून घेऊया. हा याक आहे. याक कशाचं दूध कोणी पिलंय दूध. तर हा याक आहे, मी तुम्हाला दाखवतो. तिथं अजून 2-4 याक आहेत. तो पण याक आहे तिथं आणि ते सगळे याक आहेत. तो बघतोय माझ्याकडे याक. तर तब्बल 14 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथं दिरांगला पोहोचलो. आणि एक होमस्टे हॉटेल घेतलं आहे. स्वस्त मिळालं, जास्त महाग नाही मिळालं. तर जास्त असल्यामुळं, मार्केट असल्यामुळं आपण बार्गेनिंग करू शकतो. तर ते एकदम स्वस्त मिळालं. आम्ही आता थोडं दिरांग बघूया. रात्री फिरून कसं आहे ते 8 वाजेपर्यंत सगळी दुकान वगैरे बंद होता. आणि आम्हाला एक न्यूज मिळाली की तवांगमध्ये सध्या खूपच मोठ्या प्रमाणात स्नो होतोय. पण उद्या जाऊनच बघूया काय होतं. आणि आमच्याकडं टायरांना चेन पण नाही आहे गाडीच्या, त्यामुळं मला नाही वाटत आम्ही जाऊ शकतो काय. तर जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ. तर सध्या दिरांग आहे एवढं हिल एरियामध्ये. कारण की इथं यायला 16 तास लागले आणि एवढा फॉग होता, तुम्ही बघितलंच आहे. सो तर हे आमचं हॉटेल आहे, उमलिंग हॉटेल. बाहेर आलो आहे आणि आम्हाला किवी मिळाली आहे. किवी हे किवी आहे. किवी अरुणाचलमध्ये किवीचं प्रोडक्शन होतं. आपल्याकडे 120 रुपयाला 2 मिळतात आणि इकडं 100 रुपयाला किलोभर मिळतात. तर किती फरक आहे. आणि किवी चांगलं असतं, स्वस्त. हां, स्वस्त आहे एकदम. सो तर आता सकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्हाला जायचं आहे आता तवांगकडे.
थंडी आहे इकडं. दिरांगमध्ये एवढी थंडी नाही आहे, पण तवांगकडं खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. बघूया स्नोमधून बाईक जाते का नाही ते. इकडं बघू शकता पूर्ण टेकड्या आहे. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा, हे आहे दिरांग शहर नाही, शहरच म्हणता येईल अरुणाचलचं छोटंसं. सगळीकडं डोंगर दऱ्या. आणि आम्हाला आता इकडं जायचं आहे असं रस्त्याने. अजून 16,000 फुटांवरती जायचं आहे. म्हणजे तुम्हाला टेरिस फार्मिंग मोठ्या प्रमाणात दिसेल. या आहे भाजीपाला लावलेला, कशाची भाजी माहिती नाही. या मिरच्या, तर ते अशा प्रकारे उगवतात. शेती करणे खूप अवघड आहे इकडे.